नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विजय बांबर्डे परत एकदा आलोय आपलं सेशन कंटिन्यू करायला. आपलं सेशन ज्या सेशनचं नाव आहे द मास्टर स्ट्रोक सिरीज. आपण आता सध्या टार्गेट केलं SBI PO आणि IBPS PO ला. आता सध्या जे आपण कन्सेप्ट किंवा मास्टर स्ट्रोक सिरीजमध्ये जे आपण टाईप आता सध्या चालू केला आहे तो टाईप आहे DI चा. आणि ऑब्व्हियसली मी सध्या प्री लेवल DI या ठिकाणी कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय, कारण ऑब्व्हियसली आपल्याला सुरुवात जी आहे, जे नवीन ॲस्पिरंट आहे त्यांच्या पॉईंट ऑफ व्ह्यू आपण या ठिकाणी सुरू करतोय. हळूहळू आपण प्री लेवल, मग मॉडरेट लेवल, मग डिफिकल्ट लेवल, मग मेन्स लेवल, अशा पद्धतीने ही सिरीज ऑफ द DI जी आहे ही चालूच राहणार आहे. त्याच्यामुळे प्रत्येक व्हिडिओ तुम्ही लोकांनी या ठिकाणी जो आहे तो फॉलो करायचा आहे, बघायचा आहे. त्याच्यातले सगळे क्वेश्चन्स आपल्याला प्रॉपरली फॉलो करायचे. ज्या टेक्निक माझ्या बाजूने सांगितल्या जात आहे त्या प्रत्येक गोष्टीला आपल्याला इम्प्लिमेंट करायचं आहे, तो प्लॅन एक्झिक्यूट करायचा आहे आणि आपल्याला कमीत कमी वेळात जास्तीत जास्त मार्क या ठिकाणी मिळवायचे आहे. आज आपला तिसरा पार्ट या ठिकाणी आहे. पहिले दोन पार्ट मी ऑलरेडी या ठिकाणी घेतलेले आहेत आणि ते दोन पार्ट ज्या लोकांनी ऑलरेडी बघितले असतील त्यांनाच हळूहळू डिफिकल्टी लेवल जशी वाढत जाणार आहे त्या पद्धतीने हळूहळू आपल्याला हे पॉईंट्स जे आहे लक्षात येत जातील. एवढं मात्र नक्की. हे माझं टेलिग्राम आहे. टेलिग्रामचं जे ग्रुप आहे, दिस इज माय व्हर्च्युअल क्लासरूम. आय यूज टू से, मी बऱ्याचदा आतापर्यंत सांगून झालंय, ज्या लोकांना माझ्याशी कनेक्ट व्हायचंय व्हर्च्युअली, आता ज्यांना त्यांच्या एका प्रश्नांची अनेक उत्तरं हवी असतील, मल्टिपल आन्सर्स ऑफ द सिंगल क्वेश्चन जर हवे असेल, देन यू आर सपोज टू जॉईन दिस टेलिग्राम ग्रुप, ज्याचं नाव आहे साकार विजय सर मॅथ्स. याच्यावर तुम्ही स्वतःला जॉईन करून घेऊ शकता, किंवा ह्या जो कोड आपल्याला या ठिकाणी दिसतोय याला आपण जॉईन जरी करून घेतलं तरीही आपल्याला या ठिकाणी तुम्ही मला स्वतःशी कनेक्ट करून घेऊ शकतात. याच्याबद्दल मी प्रत्येक चॅप्टरमध्ये किंवा प्रत्येक व्हिडिओमध्ये का बरं बोलतो, कारण हे जे टॉपिक आहेत, हे जे पॉईंट्स आहेत, हे पॉईंट्स आपल्याला खूप कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त मार्क मिळवून देतात. म्हणजे जर मला रेशो दिले असतील तर रेशो, पर्सेंटेज आणि कंपॅरिझन खूप फास्ट करता येतं. जर मला व्हॅल्यू पर्सेंटेजचे दिले असतील तर मला त्याच्यावरून रेशो, पर्सेंटेज आणि कंपॅरिझन हे खूप फास्ट करता येतं. हे मी अगोदरचे जे दोन व्हिडिओ झाले त्याच्यातही सांगितलेलं आहे, आजही परत एकदा रिपीट करतोय. याच्या मागचं जे कारण आहे लक्षात ठेवा, कुठलीही गोष्ट जेव्हा रिपीट केली जाते त्याच्या मागचं एक अल्टिमेट रिझन हेच असतं, जेवढं जास्त वेळा ते रिपीट केलं जाते म्हणजे ते जेवढं जास्तीत जास्त इम्पॉर्टंट आहे म्हणून हे रिपीट केलं जातं. त्याच्यामुळे हा पॉईंट पण तुम्हाला लोकांना लक्षात ठेवायचा आहे. मी ऑफलाईन लेक्चरमध्ये पण सांगितलेलं आहे आणि ऑनलाईन जे लेक्चर्स आहेत, रेकॉर्डेड व्हिडिओ जे आपले चालू आहेत या ठिकाणी, जी मास्टर स्ट्रोक सिरीज आहे त्याच्यामध्ये पण जवळपास प्रत्येक वेळेला मी एक्सप्लेन करतच असतो. आज आपण घेणार आहोत बार ग्राफ. आजचा तो पॅटर्न आहे. पहिल्यामध्ये आपण बघितलं तर पाय चार्ट घेतलं, दुसऱ्यामध्ये आपण जे बघितलं तर लाईन ग्राफ घेतले होते आणि आता तिसऱ्यामध्ये आपण आता कव्हर करतोय यु नो द बार ग्राफ इज देअर. आता इथं हा जो DI आपल्या समोर दिलेला आहे याच्यामध्ये द बार ग्राफ गिव्हन बिलो शोज द नंबर ऑफ पॅसेंजर जे आहे टू ट्रेन्स P आणि Q. तुम्ही इथे या ठिकाणी बघू शकता, जी ब्ल्यू बार ग्राफ आहे तो ट्रेन P आहे आणि जो रेड आहे तो ट्रेन Q आहे. याच्यामध्ये किती नंबर ऑफ पॅसेंजर जे आहे ते ट्रॅव्हल करताय ते आपल्याला दिले डिफरंट डेज ऑफ द वीक. आता इथे बघा, मंडे, ट्यूजडे, वेन्सडे, थर्सडे आणि फ्रायडे या ज्या लाईन्स आहेत, या लाईन्स युजली आता तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतील 0 ते 100. म्हणजे प्रत्येक लाईनमध्ये, याच्यामध्ये जर बघितलं आपण तर 5 लाईन आहे, म्हणजे प्रत्येक लाईन जे आहे ते 20चं अंतर जे आहे ते या ठिकाणी कव्हर करतीये. ज्यावेळेस हा प्रश्न आपल्या समोर स्क्रीनवर येणार आहे ऍक्च्युअल एक्झाम किंवा तुम्ही मॉक देत असाल तर मॉक देत असताना या लाईन्सला कव्हर करण्यासाठी किंवा या लाईन्सला कॅल्क्युलेट कसं करायचं याची सवय मला असं वाटतं प्रत्येकाने या ठिकाणी लावायची आहे, कारण जास्तीत जास्त लोकांना या लाईन्समध्ये कन्फ्युजन असतं. त्याच्यामुळे 0 पासून तर या 100 पर्यंत लाईन्स किती होतात त्या जर मोजल्या आपण तर 1 2 3 4 5 होतात. मग सर 100ला जर मी डिवायडेड बाय 5 केलं तर एक लाईन जी आहे ती 20 एवढा अंतर या ठिकाणी कव्हर करतीये. 20 नंबर ऑफ द कॅन्डिडेट या ठिकाणी कव्हर करतीये. अशा पद्धतीने आपल्याला हा लाईन ग्राफ प्लस म्हणजे लाईन्स इन द बार ग्राफ अशा पद्धतीने कॅल्क्युलेट केल्या जातात किंवा त्या आपल्याला लक्षात घ्यायच्या आहेत. मोस्ट प्रोबेबली मी ज्या विद्यार्थ्यांना स्पेसिफिकली चष्मा लागलेला आहे किंवा ज्यांचे नंबर जे आहे ते खूप जास्त आहेत त्या विद्यार्थ्यांना मी युजली सांगतो की जर अशा खूप जास्त मायक्रो लाईन्स जर आपल्या समोर असतील तर प्रत्येक प्रश्नाच्या वेळेला त्या मायक्रो लाईन्सला टॅकल करत जर आपण बसलो तर ते खूप जास्त डिफिकल्ट होतं टू अंडरस्टँड आणि त्या लाईन्स ज्या आहेत ते थोड्या आपल्याला हलताना दिसत आहे. त्याच्यामुळे मी मोस्ट प्रोबेबली विद्यार्थ्यांना सांगतो की जर खूप जास्त लाईन्स असतील तर एकाच वेळेला त्याचा पूर्ण टेबल एकदा तयार करायचा, म्हणजे एकदा का आकडे माझ्याजवळ आले त्याच्यानंतर पटपट उत्तर आपल्याला काढता येतील. पण आता चला, इथं लाईन्स आपल्या बऱ्यापैकी आहेत आणि मी ऑलरेडी एक्सप्लेन केलंय की या लाईन्समध्ये प्रत्येक लाईनमध्ये 20चा डिफरन्स या ठिकाणी आहे. तर पहिला प्रश्न आपण आता या ठिकाणी बघतोय की मंडे पासून तर फ्रायडे पर्यंत ट्रेन P आणि ट्रेन Q मध्ये जेवढे पॅसेंजर आहे, नंबर ऑफ पॅसेंजर इन ट्रॅव्हल्स जे या ठिकाणी ट्रॅव्हल करताय त्यांच्याबद्दलचा हा डेटा आहे. सो क्वेश्चन नंबर फर्स्ट ऑफ द टुडेज लेक्चर, फाइंड द डिफरन्स बिटवीन द ॲव्हरेज नंबर ऑफ द पॅसेंजर इन ट्रेन Q
आता ट्रेन क्यू ट्यूजडे आणि थर्सडे बद्दल बोललं गेलंय. आता ट्रेन क्यू म्हणजे रेड लाईन. आता त्याच्यामध्ये ट्यूजडे जर आपण बघितलं तर सर ट्यूजडे आहे 620 640. बघा या ठिकाणी आपल्याला 640 या ठिकाणी मिळालेलं आहे. तर थर्सडे जर आपण बघितला तर रेड लाईन जर बघितलं तर 320 आहेत. यांची जर ऍडिशन आपण या ठिकाणी केली सो ऑब्विसली हे मला 960 मिळत आहे. आणि आपल्याला डिफरन्स जो आहे डिफरन्स विचारलेला हे लक्षात ठेवायचं आहे. बरं क्यू ट्यूजडे आणि थर्सडे, त्याच्यानंतर द टुगेदर द ॲव्हरेज नंबर ऑफ द पॅसेंजर इन पी ऑफ मंडे अँड वेन्सडे. आता पी म्हणजे ब्ल्यू लाईन. आता मंडेला जर आपण बघितलं तर हे झाले सर 720. या ठिकाणी मी 720 लिहून घेतो. आता मंडेच्या नंतर वेन्सडे आहे सर. वेन्सडे जर आपण बघितलं तर हे आहे सर 520. आता यांची ऍडिशन आपण या ठिकाणी करायची. 7 आणि 5 1240 होतात सर. 1240 मधून 960 आपण एकदाच या ठिकाणी काय करायचं त्यांची सम डिवाइड करून घ्यायची. का माहिती का? कारण हा ग्रुप जो आहे हा ग्रुप 2 डेचा आहे आणि हाही ग्रुप 2 डेचा आहे. तुम्ही जर सायमल्टेनियसली जर 1240 आणि 960 चे जर डिफरन्स आपण या ठिकाणी काढून घेतला तर 0 14तून 6 गेले 8 उरतात रिमाइंडर इथं 280 होतात. आता लक्षात ठेवा हाही ग्रुप 2चा आहे आणि हाही ग्रुप 2चा आहे म्हणून अल्टिमेटली 2 ने डिवाइड करायचं म्हणजे याचा रिझल्ट मला 140 या ठिकाणी मिळाला. अशा पद्धतीने उत्तर आपल्याला काढता येणार आहे. मी क्लासमध्ये पण सांगितले ऑफलाईन लेक्चरमध्ये आजही सांगतो वेळोवेळी सांगत राहणार की जर नंबर ऑफ ऑब्झर्वेशन 2 किंवा 3 ग्रुप मधले जर सेम असतील आणि जर आपल्याला ॲव्हरेज काढायचं असेल तर ट्रस्ट मी प्रत्येक वेळेला डिवाइडेड बाय करत बसायची गरज नाही. त्यांची जी टोटल आहे टोटलचा एकदा डिफरन्स करून घ्या आणि अल्टिमेटली जो नंबर ऑफ ऑब्झर्वेशन आहे 2 आपल्याकडे त्याने डिवाइड करा. याच्यामध्ये आपला खूप जास्तीत जास्त वेळ या ठिकाणी वाचतो. येस ऑब्विसली जर नंबर ऑफ ऑब्झर्वेशन वेगवेगळे असतील आणि ॲव्हरेज काढून डिफरन्स काढायचा असेल मग अशा वेळेला मात्र आपल्याला पहिले ॲव्हरेज काढणं गरजेचं आहे. कारण नंबर ऑफ ऑब्झर्वेशन सेम नसल्या कारणाने आपल्याला सेपरेटली ते या ठिकाणी कॅल्क्युलेट करावं लागेल. प्रश्नाला सॉल्व्ह करायला मुळात खूप कमी वेळ लागलेला आहे पण बाकीच्या ज्या गोष्टी मी एक्सप्लेन करतोय साइड बाय साइड प्रश्नाच्या व्यतिरिक्त जे मी बोलत चाललोय या गोष्टींचा पण थोडासा विचार करा. याचाही उपयोग आपल्याला या ठिकाणी खूप जास्त होणार. सर पुढचा प्रश्न बघा काय म्हणतोय की द नंबर ऑफ पॅसेंजर इन ट्रेन पी जे आहे इन्क्रीज बाय व्हॉट पर्सेंट फ्रॉम ट्यूजडे पासून थर्सडे पर्यंत ट्रेन पी माने ब्ल्यू लाईन. तर आपल्याला पहिले ट्यूजडे मध्ये जायचंय सर. ट्यूजडे जर आपण बघितलं तर सर हे 500 ला 20 ने कमी आहे म्हणजे 480 आहे. हे ट्यूजडेला 480 होते ते थर्सडेला जर आपण बघितले तर ते थर्सडेला जर आपण बघितलं 620 40 आणि 60 झाले म्हणजे सर हे 660 झालेले आहे. 660 आपण परत एकदा बघूया. तिथं थर्सडे दिले ट्रेन पी दिलेला आहे. इथं 600 झाले 20 40 आणि 60 होतात. येस डेफिनेटली सर यांच्यातला डिफरन्स जर आपण काढला तर 0 16तून 8 गेले तर 8 उरतात. रिमाइंडर इथं 180 जे आहे या ठिकाणी वाढलेले आहेत. कोणावर वाढलेत ते तर ते 480 वर वाढलेले आहेत. सर 6 3 18 आणि 6 8 48 होतात. 3/8 चा जर विचार केला आपण तर 3/8 म्हणजे 37.5% इट इज गोइंग टू बी इन्क्रीज. म्हणजे सर ऑप्शन नंबर डी जे आहे हे आपलं उत्तर या ठिकाणी आहे. पर्सेंटेजवरून पर्सेंटेज नेहमी काढता येतात याच्याबद्दलही मी नेहमी बोलत आलेलो आहे. त्याच्यामुळे याचा उपयोग करा आणि जेवढा वेळ आपल्याला वाचवता येईल तेवढा वेळ या ठिकाणी वाचवायचा आहे. सर प्रश्न तिसरा आपण या ठिकाणी आलोय. फाइंड द रेशो ऑफ द टोटल नंबर ऑफ द पॅसेंजर इन ट्रेन क्यू विचारले आपल्याला ट्यूजडे आणि वेन्सडे टुगेदर. आता ट्रेन क्यू म्हणजे रेड लाईन आणि ट्यूजडे जर आपण बघितलं तर हे झाले सर 640. या ठिकाणी हे 640 झाले ट्यूजडे. वेन्सडेला किती होतात तर ट्रेन क्यू बद्दल विचारलं गेलं म्हणजे सर हे झाले 400. मग सर यांची ऍडिशन जर आपण या ठिकाणी केली सो डेफिनेटली ती आपल्याला किती मिळते 1040 या ठिकाणी मिळाली. नो प्रॉब्लेम चालेल. पुढे कोणाबद्दल विचारलंय टू द नंबर ऑफ पॅसेंजर ऑफ द ट्रेन पी थर्सडे अँड फ्रायडे जर आपण बघितलं तर 660 हे झाले सर. चला हे झाले 660. ओके इन दॅट केस आपल्याला थर्सडेच्या नंतर कोण विचारलंय फ्रायडे विचारलंय. फ्रायडे म्हणजे ट्रेन पी तर हे झाले सर किती झाले ते हे झाले 380. मग सर यांची ऍडिशन जर आपण या ठिकाणी केली तर 0 8 आणि 7 14 त्याच्यानंतर 10 म्हणजे 1040:1040 चा जर रेशो आपल्याला काढायचा असेल तर नक्कीच याचा रेशो मला 1:1 मिळाला. ऑप्शन नंबर सी आपलं उत्तर या ठिकाणी आहे. जिथे जिथे प्रश्न फक्त ऍडिशन सबट्रॅक्शनशी रिलेटेड आहे, रेशोशी रिलेटेड आहे, पर्सेंटेजशी रिलेटेड आहे, कंपॅरिझनशी रिलेटेड आहे ते प्रश्न सॉल्व्ह करायला जेन्युइनली खूप सोपे जातात. त्याच्यामुळे ते प्रत्येक प्रश्न आपला स्किप होता कामा नये. आणि 20 मिनिटामध्ये 35 प्रश्न, 20 मिनिटामध्ये 30 प्रश्न, 20 मिनिटामध्ये आपल्याला हे जे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे जास्तीत जास्त त्याच्यासाठी हा अप्रोच आपल्याला डेफिनेटली या ठिकाणी ठेवावा लागेल. चला सर पुढे आलोय. द नंबर ऑफ पॅसेंजर ऑन मंडे. आता बघा नंबर ऑफ पॅसेंजर इन मंडे म्हणले फक्त. ट्रेन पी किंवा ट्रेन क्यू याच्याबद्दल काहीही म्हणलेलं नाहीये. तर मंडे म्हणजे यांची ऍडिशन आपल्याला करावी लागेल. तर बघा इथं जे दिले सर आपल्याला 720 दिले आणि हे जर बघितले तर 600
20 40 आणि 60 होता, 660 आपल्याला जर या ठिकाणी बघितले तर 6 6 12 आणि 1 13 म्हणजे 1380 झाले. हे किती टक्के आहे असं विचारलं आपल्याला कोणाच्या? पॅसेंजर ऑन फ्रायडे. आता फ्रायडे जर आपण बघितला आता एक झाला सर 380, हा जो आहे 380 आहे आणि हा झाला सर 540. आता यांची जर ऍडिशन आपण केली तर 0 8 आणि 4 12, त्याच्यानंतर 5 आणि 3 8 आणि 1 9 होतात. यांच्यातला डिफरन्स जर आपल्याला काढायचा असेल तर 0 0 तशाही कॅन्सल करायचंय. सर 138 हा 92च्या किती टक्के आहे? 23 चौक 92 होतात सर, 23 सक 38 असे होतात. म्हणजे 3/2 जर आपण बघितलं तर 3/2 म्हणजे 150% होतं. हे विसरायचं नाही. फ्रॅक्शन तुम्ही लोकांनी सगळ्यांनी पाठ केलेले आहेतच, त्याच्यामुळे काही जास्त अडचण आपल्याला या ठिकाणी येणार नाही. सो लिटरली हे जे 5 प्रश्न आहेत आपण 1 ते 1.5 मिनिटामध्ये हे 5 प्रश्न या ठिकाणी सॉल्व्ह करून आपण आपला जो वेळ आहे वेळ वाचवून आपल्याला जास्तीत जास्त प्रश्न या ठिकाणी सॉल्व्ह करता येतील. वन मोर क्वेश्चन प्रोबेबली इज देअर. बघा आपल्याला काय विचारलं? फाइंड द टोटल नंबर ऑफ द पॅसेंजर इन ट्रेन्स इन ट्यूजडे. आपल्याला सर ट्यूजडेचा व्हॅल्यू या ठिकाणी विचारलेली आहे. आता ट्यूजडे जर आपण बघितलं इथं 480 आहे आणि इथं जर बघितलं तर 640 आहे. सर यांची ऍडिशन जर आपण केली 0 8 आणि 4 12, 6 आणि 4 10 आणि 1 11 तर डेफिनेटली 1120 होतात. ऑप्शन नंबर बी आपलं उत्तर आहे. जिथं जिथं प्रश्न कॅल्क्युलेशन जे आहे जे ऍडिशन सबट्रॅक्शनशी रिलेटेड आहे अशा प्रश्नांना सॉल्व्ह करण्यासाठी जास्त वेळ आपल्याला डेफिनेटली या ठिकाणी लागणार नाही. चला सर पुढचा DI जो आला आहे परत एकदा इथं काय म्हणले बघा आता द बार ग्राफ given below shows the number of the different furniture items sold by the two store in a particular year. आता बघा टू स्टोअर, इथं बघा स्टोअर ए दिलेला आहे, इथं स्टोअर बी दिलेला आहे. सर्वात हायेस्ट ब्ल्यू जी लाईन दिली आपल्याला ती आहे चेअर साठीची, रेड वाली जी आहे ती आहे टेबल साठीची, त्याच्यानंतर आपली जी ग्रीन दिसते ती आहे बेड आणि हा जो पर्पल कलर आहे खाली तो दिलेला आहे आपल्याला अलमारी तुम्हाला जे म्हणायचं ते तुम्ही या ठिकाणी म्हणू शकता. आता लक्षात ठेवा यांच्यातला जो डिफरन्स दिला आपल्याला तो डिफरन्स कसा आहे ते लक्षात घ्या. सर याच्यातला जो डिफरन्स आहे आता 100 ते 200. आता 100 ते 200 म्हणजे एक्झॅक्ट मध्ये जर असेल तर आपण याला या ठिकाणी बघा 100 कन्सिडर करणार. एक्झॅक्ट जर मध्ये असेल तर त्याला मी या ठिकाणी 100 कन्सिडर करणार. लाईक दॅट. समजा उदाहरणार्थ इथं जो दिलाय आता हा एक्झॅक्ट मध्ये दिलाय म्हणजे याला काय म्हणावं लागेल आपल्याला 100, कारण हा 0 आणि 200च्या मध्ये असेल म्हणजे 100. जर हा आता 200 आणि 400च्या एक्झॅक्ट मध्ये पेक्षा थोडंसं खाली जर असेल सो डेफिनेटली याला लिहिताना आपल्याला ना 300 ना 200 याला आपल्याला लिहावं लागेल 250. तर हे कॅटेगरायझेशन आपल्याला जे आहे ते नेहमी लक्षात ठेवायचं आहे जेव्हा आपण ऍक्च्युअल DI जो आहे ऍक्च्युअल मॉक असेल किंवा आपण ज्या ठिकाणी सॉल्व्ह करतोय तर त्या ठिकाणी हे कॅटेगरायझेशन पहिले तुम्हाला लोकांना करून घ्यावं लागेल. चालेल. तर आपण आता या ठिकाणी परत एकदा वी आर चूजिंग अवर येलो पेन. जी सर. आता इथं आपण बघतोय तर हा आकडा जर बघितला आता एक्झॅक्ट मध्ये आहे 1500 म्हणायचं याला, हा 600 आहे, हा 250 आहे आणि हा एक्झॅक्ट मध्ये आहे म्हणून 100 आहे. इथं स्टोअर बी मध्ये जर बघितला हा 1200 आहे, त्याच्यानंतर हा जो रेड दिला आपल्याला टेबल्स हे ऑब्विसली 200 आहे, ग्रीन जो आहे बेड्स ते एक्झॅक्ट सेंटरला आहे 200 आणि 400च्या म्हणजे त्याला 300 म्हणायचंय आणि अल्मिरा इट इज ऑलवेज 200 हे आपल्याला ऑलरेडी दिलेलं आहे. या व्हॅल्यूजला आपल्याला कन्सिडर करून आता प्रश्न खाली सॉल्व्ह करायचे आहेत. नंबर ऑफ चेअर सोल्ड इन स्टोर ए. आता स्टोर एच्या ज्या चेअर्स आपण बघितल्या तर त्या आहेत सर 1500. या ठिकाणी आपण जर बघितलं तर सर हा 1500 हा जो आकडा आहे हा विचारला आपल्याला व्हॉट पर्सेंट कोणाच्या टोटल नंबर ऑफ द चेअर सोल्ड इन बोथ दी स्टोअर. मग आता हे झाले सर 1500 आणि हे झाले 1200. आता बघा हे जर 15 आणि 12 जर म्हणलं तर आपल्याला इथं सरळ सरळ कळतंय की सर हे 2700 आहे. आपल्याला कॅल्क्युलेट करायचं की 15 इज व्हॉट पर्सेंट ऑफ 27. पूर्ण कॅल्क्युलेशन करायचं नाही सर. 3 5 15 होतात आणि 3 9 27 होतात. 5/9 म्हणजे सर 55.55% या ठिकाणी झालंय. इन दॅट केस आपलं उत्तर जे आहे ते ऑप्शन नंबर सी आहे. फ्रॅक्शनचं टेबल प्लीज करून पाठ करा. लक्षात ठेवा जिथं जिथं आपल्याला ज्या गोष्टी मी मिनिमम पाठ करायला लावलंय त्या जर आपण या ठिकाणी सॅटिस्फाय केलेल्या असतील तर खूप जास्त वेळ आपल्याला वाचेल. नाहीतर एकदम आपल्याला या ठिकाणी जो आहे हा 5/9 जो आहे मग तो एकदम गरीब परिस्थिती 500 याला म्हणावं लागेल डिवायडेड बाय 9 म्हणावं लागेल आणि हा भागाकार लिटरली आपल्याला करावा लागेल. जर हा वेळ मला वाचवायचा असेल तर 5/9 माझा पार्ट जर असेल तर मी लगेच 55.55 बघून या ठिकाणी त्याचं उत्तर जे आहे आपल्याला लगेच मिळेल. ओके फाईन सर. विदाउट वेस्टिंग अ टाइम आपण लगेच पुढच्या प्रश्नाकडे या ठिकाणी आलोय. व्हॉट इज द डिफरन्स इन द टोटल नंबर ऑफ द टेबल सोल्ड अँड द टोटल नंबर ऑफ द बेड सोल्ड फ्रॉम द बोथ दी स्टोअर. म्हणजे सर आपल्याला टेबलमधून मायनस करायचे. टेबलमधून काय मायनस करायचे आपल्याला बेड मायनस करायचे. सर दोघांचे आपण काय करूया टेबल बघूयात. आता टेबल म्हणजे द रेड वन 6 आणि 2. सर इथं जर बघितलं तर यांचा रिझल्ट मला मिळालेला आहे 800 आणि बेड जर बोललो तर आपण ग्रीन
मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं याला आपल्याला 250 म्हणायचं आहे आणि इथं जर बघितलं सर तर हे ऑलरेडी 300 आहे. मग आता इथं जर बघितलं आपण 300 200 550 सर 550 जर आपण याच्यातून वजा केले तर डेफिनेटलीच खाली किती उरतात 250 उरतात. म्हणजे सर आपलं उत्तर जे आहे ते ऑप्शन नंबर बी या ठिकाणी आलं पाहिजे. बघा सुरुवात करताना मी ऑलरेडी तुम्हाला लोकांना सांगितलंय की आय एम गोइंग टू स्टार्ट विथ व्हेरी इझी काइंड ऑफ DI, पण लक्षात ठेवा हे जे सिरीज आहे हे सिरीज आपल्याला एवढ्या दूर घेऊन जाणार आहे की आपल्याला इम्पॉसिबल काइंड ऑफ DIs जे आहेत ते काही वेळात किंवा एकदम सोप्या पद्धतीने कसे सॉल्व्ह केले जातील त्याची आपल्याला या ठिकाणी कन्सेप्ट 1 बाय 1 बघायची आहे. बट डेफिनेटली आय यूज टू से की कुठल्याही मंदिराच्या जर पायऱ्या आपल्याला चढायच्या असतील तर पहिले पहिली पायरी चढावं लागेल, नंतर दुसरी, डायरेक्ट 5व्या पायरीवर जर आपण पाय दिला तर डेफिनेटली आपला अपघात या ठिकाणी होणार. म्हणून ज्या विद्यार्थ्यांचे जे न्यू एस्पिरंट्स आहेत, ज्या विद्यार्थ्यांनी अजून पेपरच दिलेला नाहीये, ह्या लोकांसाठी म्हणून मी मेनली सुरुवात जी आहे ती इथून केलेली आहे. हळूहळू आपण डिफिकल्ट लेवलकडे या ठिकाणी जाणार. सर ॲव्हरेज कॉस्ट ऑफ द चेअर जी आहे ती जर 300 रुपये असेल देन व्हॉट इज द टोटल व्हॅल्यूज ऑफ द सेल्स चेअर फ्रॉम द बोथ स्टोअर. येस ऑब्विसली चेअर माने आपल्याला कुठलं करायचं आहे तर फर्स्ट वन. सर इथलच्या चेअर किती आहे 1500 आहे. ओके सर, प्लस इकडच्या चेअर जे आहे ते आपल्याला 1200 दिलेले आहेत. इन दॅट केस आपण जर बघितलं टोटल चेअर झाल्या 2700 आणि एक खुर्ची आपल्याला कितीला विकायची आहे 300 ला विकायची आहे. मग 300 ला जर विकायचं असेल तर 27 त्रिक 81 आपण म्हणला त्याच्यावर 1 2 3 4 0 जर तुम्ही देत असाल तर नक्कीच 8,10,000 असं उत्तर आपल्याला या ठिकाणी मिळालं. ऑप्शन नंबर बी हे आपलं उत्तर आहे. जिथं जिथं कॅल्क्युलेशन इझी आहे तिथं तिथं कॅल्क्युलेशन करायचे. मी सुरुवात करताना तुम्हाला सांगितलं मी जरी टार्गेट SBI PO आणि IBPS PO म्हटलं असेल पण सुरुवातीला मी हे जे DI कव्हर करतोय हे टेक्निकली SBI चे क्लर्क असतील, IBPS चे क्लर्क असतील, RRB चे क्लर्क असतील या कॅटेगरीचे DI आहे. पुढच्या 2-3 व्हिडिओ नंतर आपण ऍक्च्युली त्या प्लॅटफॉर्म पर्यंत पोहोचणार जो प्लॅटफॉर्म IBPS PO किंवा SBI PO ला या ठिकाणी आपल्याला टॅकल करून मिळेल. सर आता इथं जो पुढचा प्रश्न दिलाय इफ इन द नेक्स्ट इयर सेल्स ऑफ द बेड ऑफ द स्टोअर बी फॉल्स 10%. आता बघा बीच्या जो चेअर आहेत बीच्या चेअर तुम्ही बघू शकता बीच्या ज्या चेअर्स आहेत त्या चेअरचा फॉल त्यांनी दिला आपल्याला पण ऍक्च्युली तो आकडा दिलाय आपल्याला 1200. ओके फाईन सर, तो 10% काय होणार डिक्रीज होणार म्हणजे 10% तो कमी होणार. चलो फाईन पुढे जाऊयात. अँड द स्टोअर ए इन्क्रीजेस बाय 20%. आता स्टोअर एच्या ज्या चेअर्स आहेत त्या स्टोअर एच्या चेअर्स जर आपण बघितल्या तर त्या ऑलरेडी आपल्याला किती दिलेले आहे 1500 दिले, पण याचा जो सेल आहे ना तो 20% वाढणार. ओके फाईन सर, व्हॉट विल बी द चेंज इन द नंबर ऑफ द बेड सोल्ड बाय द सॉरी बेड्स बद्दल बोलले गेले का. ओके माय मिस्टेक. आपल्याला इथं काय विचारलं तर नेक्स्ट इयर द बेड यस ऑब्विसली बेड बीचे. आता बीचे बेड जर बघितले आपण तर की बीचे बेड किती आहेत तर सर हे आहेत 300. ओके मी चेअर लिहिल्या होत्या इथं 300 आहे, याला आपल्याला 10% कमी करायचंय. बरं 10% कमी करायचंय म्हणजे ऑब्विसली हा -30 झालाय विदाउट एनी डाऊट. ओके नो प्रॉब्लेम. आणि जो ए आहे ना अँड दॅट ऑफ द स्टोअर एचा 20% वाढणार आहे. मग आता एचे कोण बेडच पाहिजे ना आपल्याला. मग बेड म्हणजे कोण तर हा झाला सर 250. मग हा 250 जर झाला असेल तर याला मात्र आपल्याला 20% वाढवायचे. सर 20% वाढवायचे, याच्या 20% किती होता +50 होता. मग आता मला सांगा -30 आणि +50 मधला जो चेंज जो झालाय तो ऑब्विसली +20 झालाय. मग आपल्याला या ठिकाणी उत्तर मिळेल सर ऑप्शन नंबर डी. पहिले घेताना मी चेअर चुकून घेतल्या होत्या त्याच्यामुळे वेळ थोडासा आपल्या त्याच्यामध्ये गेलेला आहे. इफ द रेव्हेन्यू जनरेटेड फ्रॉम द सेल ऑफ द टेबल फ्रॉम बोथ द स्टोअर इज 1 crore जर असेल देन व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ द सेल ऑफ द टेबल्स ऑफ द स्टोअर बी. आता लक्षात ठेवा इथं चेअरच्या किमतीबद्दल काहीच बोललं गेलेलं नाहीये की ए ची किंमत किती असेल आणि बी ची किंमत किती असेल. जर याच्याबद्दल काहीच बोललं गेलेलं नाहीये म्हणजे याचा अर्थ काय झालाय, याचा अर्थ असा झालाय की सर याची जी व्हॅल्यू आहे चेअरची ती सेम असणार आहे दोघांची. बरं मग आपण डायरेक्ट काय करायचं, ज्या चेअर्स आहेत रेव्हेन्यू जनरेटेड फ्रॉम द सेल्स ऑफ द टेबल्स घ्यायचे आपल्याला. परत एकदा इकडे जर बघितलं टेबल्स रेट किती दिले आपल्याला, ए चे दिलेले सर 600. ओके नो प्रॉब्लेम. आणि सर बीचे जे टेबल आहेत बीचे टेबल आपल्याला किती दिले 200 दिलेले आहेत. इन दॅट केस इथे जर बघितलं बे त्रिक 6 सर या 3:1 रेशोमध्ये आपल्याला 1 कोटी रुपये वाटायचे आहे. एकक दशक शतक हजार 10,000 लक्ष 10 लक्ष कोटी. येस ऑब्विसली डिवायडेड बाय 4 जर केला तर एकाची व्हॅल्यू मला 25 लाख मिळते. एवढं लक्षात घ्या. मग एकाची जर व्हॅल्यू 25 लाख मिळते आपल्याला कोणाची व्हॅल्यू विचारली आहे तर आपल्याला बी ची व्हॅल्यू विचारली आहे. आणि बी म्हणजे कोण तर 1 म्हणजे सर याला म्हणायचं 25 1 25. इन दॅट केस आपलं उत्तर जे आहे ते ऑप्शन नंबर ई असेल. कारण ए मधून जे 1 करोड आहे 1 करोड मधून ए मधून आपल्याला 75 लाख मिळाले आणि बी मधून डेफिनेटली आपल्याला किती मिळाले तर 25 लाख मिळाले. अशा पद्धतीने याचंही उत्तर आपल्याला या ठिकाणी काढता आलंय जरी रेव्हेन्यू आपल्याला या ठिकाणी विचारलेला असेल. ओके फाईन. आता आपण तिसरा DI जो आहे तो या ठिकाणी स्टार्ट करतो. इथे काय दिले बघा आपल्याला की सर स्टडी द फॉलोइंग इन्फॉर्मेशन केअरफुली अँड आन्सर द क्वेश्चन लाईक द गिव्हन बार ग्राफ शोज
द क्वांटिटी, लक्षात ठेवा क्वांटिटी इन टन्स म्हणले, ऑफ द व्हीट, राईस अँड द मेज प्रोड्यूस इन द 6 डिफरंट स्टेट इन द इयर 2022. हा 2022चा डेटा दिला. यूपी, एमपी, बिहार, ओडिसा, हरियाणा आणि पंजाबमध्ये व्हीट, राईस आणि मेज यांचं जे प्रोडक्शन आहे ते प्रोडक्शन आपल्याला टन्समध्ये दिलेलं आहे. आता इथे लक्षात ठेवा द टोटल क्वांटिटी ऑफ द सेरल्स प्रोड्यूस इन द स्टेट, म्हणजे टोटल जे धान्य आहे ते धान्य जर आपल्याला या ठिकाणी बघायचं असेल तर त्यांनी सांगितले क्वांटिटी ऑफ द व्हीट प्लस क्वांटिटी ऑफ द राईस आणि प्लस ॲट द एंड क्वांटिटी ऑफ द मेज. येस ऑब्विसली या तिघांची ॲडिशन इक्वल टू द टोटल प्रोडक्शन ऑफ दॅट पर्टिक्युलर स्टेट असं आपल्याला या ठिकाणी करायचंय. बरं सर थोडक्यात इथं पण लक्षात घ्या आता सर 0 आणि इथं काय दिलंय आपल्याला 10 दिलंय. आता 0 आणि 10 मध्ये जर आपण बघितलं तर 0 आणि 10 मध्ये आपल्याला या ठिकाणी त्याला कॅटेगराईज करताना कसं कॅटेगराईज करता येईल ते बघा. जी सर, आता इथं जर आपण बघितलं तर 0 ते 10 आता एक्झॅक्ट सेंटरला जर असेल बघा, जसं इथं 20 आहे आणि इथं 30 आहे. आता हा जो आहे ग्रीन वाला लाईन हा एक्झॅक्ट सेंटरला आहे, म्हणजे 20 आणि 30च्या मध्ये एक्झॅक्ट सेंटर जर असेल तर त्याला आपल्याला 25 म्हणायचं आहे, लक्षात ठेवा. पण जर सर तो एक्झॅक्ट सेंटरपेक्षा जर खाली असेल तर मग काय करायचं लक्षात घ्या. मग 20 आणि 30च्या एक्झॅक्ट सेंटरला असेल तर 25, पण एक्झॅक्ट सेंटरच्या आणि या 20च्या जर मध्ये असेल तर ट्रस्ट मी याला आपल्याला म्हणायचंय सर 22.5. तर ह्या व्हॅल्यूज आपल्याला अशा पद्धतीने लक्षात ठेवायच्या आहेत. म्हणजे एका लाईनमध्ये अडीचचे आपण 4 सेक्टर केले, 2 एका 2, 2 5, 2 3 7.5, 2 4 10 अशा पद्धतीने आपल्याला हे कॅल्क्युलेशन या ठिकाणी करायचंय. ह्या लाईन्स जे आहे ना, ह्या लाईन्स आपल्याला खूप जास्त त्रास देणाऱ्या असतात जेव्हा आपण ऍक्च्युअल एक्झाम त्या ठिकाणी देणार आहोत त्यावेळेला. त्याच्यामुळे प्लीज करून हे लक्षात ठेवायचे आपल्याला की सर इथं गडबड होता कामा नाही. चला पहिला प्रश्न आपण बघूयात. तुम्हाला लक्षात आलंय सगळ्यांना आता. इट इज 2.5, 2.5, 2.5चा डिफरन्स आहे. एका लाईनमध्ये 4 असू शकतात. त्या पद्धतीने आपण जर बघितलं इथं जर आपण बघितलं हा सेंटरला 25 म्हणायचं, याला 35 म्हणायचं, 30 म्हणायचं, याला 25 म्हणायचं. इथं जर आलो एमपी मध्ये तर एमपीचा हा जो ग्रीन लाईन ब्ल्यू लाईन आहे त्याला 30 म्हणायचंय. रेड बघा 30 आणि 40च्या एक्झॅक्ट मध्ये असतं तर 35, पण 35 पेक्षा थोडंसं एक्झॅक्ट खाली म्हणजे याला 32.5 म्हणावं लागेल. आणि इन दॅट केस याला पण 22.5 म्हणावं लागेल. तिथं जर आपण बघितलं बिहारमध्ये जर वीट बघितलं आपण ब्ल्यू लाईन तर त्याला 22.5 म्हणायचं. राईसला एक्झॅक्ट मध्ये आहे 25 म्हणायचं आणि त्याने याला 22.5 म्हणायचंय. ओडिसामध्ये आपण आलो याला म्हणायचंय 22.5, त्याच्यानंतर हा असणार आहे 15 आणि हा आहे 10. हरियाणामध्ये आलो इथं जर बघितलं एक्झॅक्ट मध्ये 25, एक्झॅक्ट मध्ये 35 आणि हा झालाय सर 30. पंजाबमध्ये आलो तर हा आहे 40, त्याच्यानंतर हा आहे सर 30 आणि दुसरा आहे 35. तर या व्हॅल्यूज आपल्याला डील करताना याच्यामध्ये कन्सिडर करताना हे चुकता कामा नये. जिथं 22.5 आहे तिथं 25 जर म्हणलं गेलं, जिथं 25 आहे तिथं 22.5 म्हटलं गेलं तर आपलं उत्तर जे आहे ते नक्कीच या ठिकाणी चुकेल. अगेन आय एम जस्ट गोइंग टू स्टार्ट द क्वेश्चन. क्वांटिटी ऑफ द राईस प्रोड्यूस इन यूपी, एमपी आणि बिहार टुगेदर. बघा आपल्याला राईस बद्दल विचारलं गेले. राईस म्हणजे कुठला, द रेड लाईन. आता रेड लाईन बद्दल आपल्याला विचारलं असेल तर यूपी, एमपी आणि बिहार टुगेदर इज व्हॉट पर्सेंट ऑफ द क्वांटिटी ऑफ द व्हीट. आता पहिले आपण काय करूयात, यूपी. सर यूपी मध्ये जर लाल बघितला आपण तर किती दिसतोय आपल्याला, 30 दिसतोय. प्लस यूपीच्या नंतर एमपी मध्ये आलो, एमपी किती दिसतोय आपल्याला, यस सर हा 32.5 दिसतोय. हे कन्सिडर करताना चुकायचं नाही आपल्याला. यूपी एमपी झाला. आता बिहार मध्ये जर आलो तर तो 25 मिळतोय. आता हे जे आहेत सगळे हे विचारले व्हॉट पर्सेंट द क्वांटिटी ऑफ द व्हीट प्रोड्यूस बाय ओडिसा, हरियाणा आणि पंजाब. मग ओडिसा कोणाबद्दल विचारलं आपल्याला, बाय द वे व्हीट बद्दल या ठिकाणी विचारलं गेले. मग व्हीट बद्दल विचारलं गेले म्हणजे आता ब्ल्यू लाईन टार्गेट करायची आपल्याला. आणि ओडिसा, मग ओडिसामध्ये ब्ल्यू जर बघितलं आपण तर किती आहे, तर इट इज ऑलरेडी 22.5 आहे. प्लस त्याच्यानंतर ओडिसाच्या नंतर हरियाणामध्ये जर आपण बघितलं तर किती आहे सर, हा 25 आहे. हा पण आपण या ठिकाणी घेतलाय. प्लस त्याच्यानंतर आपल्याला पंजाब विचारलाय. पंजाबमध्ये जर बघितलं तर किती आहे, 40 आहे. सर यांची ऍडिशन जर आपण केली 30 आणि 30 60, 70 80 85 म्हणजे हे होतात सर 87.5. आणि इन दॅट केस यांची ऍडिशन जर केली 40 50 60 70 80 85 त्याच्यानंतर 87 87.5 येतंय. बरे क्या बात आहे भाई, 87.5 बाय 87.5 जर म्हटलं तर डेफिनेटली याचं उत्तर जे आहे ते आपल्याला किती मिळालंय, 100% मिळालंय. ऑप्शन नंबर ए हे आता आपलं उत्तर असेल. लक्षात ठेवा व्हॅल्यूज ज्या आहे त्या व्हॅल्यूज ज्या पद्धतीने डील केल्या जात आहे, ज्या पद्धतीने बघितल्या जात आहे त्या व्हॅल्यू जर आपण थोडंसं लक्ष या ठिकाणी द्यायचंय की सर हे जे आहे 20 आणि 30 आणि 30 60 70 80 85 झाले 87.5, हे पण 40 50 60 70 80 85 आणि 87.5 झाले. सो डेफिनेटली याचं उत्तर आपल्याला मिळालं 100/100 87.5/87.5. सो डेफिनेटली इट्स 100%. पुढे आलो सर द टोटल क्वांटिटी ऑफ द सेरल्स प्रोड्यूस इन द ओडिसा. आता ओडिसाच्या सगळ्यांची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. सर येस ऑब्विसली इथं आपल्याला घेतलाय सर 22.5 ओडिसाबद्दल बोललं जाते. दुसरा आहे सर 15 आणि त्याच्यानंतर आहे 10. अशा पद्धतीने जर यांची ॲडिशन केली 20 30 40 40 45 47 47.5 हे होतात सर. ओके नो प्रॉब्लेम. या 47.5ला विचारलंय व्हॉट पर्सेंट
आता इथं विचारलं आपल्याला व्हॉट पर्सेंट मोर ऑब्लिक लेस दॅन, पण कोणाच्या पेक्षा, तर बिहारपेक्षा. आता बघा हे जे आहे हे ओडिसा होतं, आपल्याला ओडिसाचं कंपॅरिझन आपल्याला कोणाबरोबर करायचंय, तर सर आपल्याला बिहार बरोबर करायचंय. मग बिहारचे ॲडिशन आपण आता करूयात, 22.5 आणि 22.5. ओके, इथं घेतलाय सर 22.5, त्याच्यानंतर पुढे घेतलाय 25 आणि नंतर घेतलाय 22.5. 22, 25, 22 हे होतं सर 22, 22, 45, 50, 60, 70. तर याच्यापेक्षा बघा, याच्यापेक्षा लेस आहे, लेस आपल्याला ऑब्लिकमध्ये दिलं होतं, लेस आहे की मोर आहे, कारण लेस पण असू शकतं आणि मोर पण असू शकतं. सर यांच्यातला डिफरन्स जर आपण काढला तर डेफिनेटली 70 मधून जर गेले तर इथं 12.5 आपल्याला या ठिकाणी मिळतात. 50, 60, 70 सॉरी, इथं जर बघितलं तर लेस आहे. यांच्यातला डिफरन्स जर काढला आपण तर 50 आणि ते जर म्हणलं तर जवळपास 22.5चा डिफरन्स आपल्याला मिळतोय. 22.5 ने कमी आहे कोणापेक्षा, आता 70 पेक्षा. सर याला जर मल्टिप्लाय बाय आपण 100 केलं, 0 गेला 0 गेला 0 गेला पॉईंट गेला, सर याला म्हणायचं 7 त्रिक 21, इथं 1 उरला, जवळपास 7 2 14, म्हणजे 32 पॉईंट समथिंग जर म्हटलं तर पूर्ण कॅल्क्युलेशन करायची गरज आपल्याला नाहीये. ऑप्शन नंबर डी जे आहे हे आपलं उत्तर असेल. बघा एक कॅल्क्युलेशन करत असताना जिथं जिथं स्कोप मिळतो, जर 32 वाला एकच ऑप्शन आहे तर बाकीचं पुढचं कॅल्क्युलेशन करत बसायची गरज नाहीये. मला 32 जरी मिळाला तरी माझं उत्तर मिळालं की 32.14% कमी आहे कोणाचं, उडीसाचं प्रोडक्शन कोणापेक्षा, तर बिहारपेक्षा. असा हा प्रश्न आपला या ठिकाणी आहे असेल आणि अशा पद्धतीने त्याला आपल्याला डील करायचं आहे. सर फाइंड द ॲव्हरेज क्वांटिटी इन टर्म्स ऑब्वियसली ऑफ द मेज प्रोड्यूस बाय ऑल द 6 स्टेट्स. आपल्याला विचारले मेज म्हणजे ग्रीन वाला नंबर आपल्याला आता शोधायचा आहे. सर इथं आपल्याला किती मिळत आहे, एक्झॅक्टली सेंटरला दिले 25 आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथे दिले 22.5 आहे. त्याच्यानंतर पुढे जर बघितलं आपण तर ते पण 22.5च आहे मेज. त्याच्या पुढे जर बघितलं आपण तर 10 आहे. त्याच्या पुढे जर बघितलं तर 30 आहे आणि त्याच्या पुढे जर बघितलं तर डेफिनेटली 35 आहे. अशा पद्धतीने जर याचं कॅल्क्युलेशन केलं तर सर हे बघा, हे झाले दोघं मिळून 45 45 आणि 25, या दोघांची ॲडिशन झाली 70. मग 70चा हा झाला 100 याच्या 135 145. सर 145 आहे, पण आता डिवायडेड बाय किती करायचं, 1 2 3 4 5 6 करायचंय. याला डिवायडेड बाय जर 6 केलं तर 6 दुनी 12 होतात, इथं 2 उरले. सर 6 चोक 24 होतात. इट इज 24 पॉईंट समथिंग. माय डिअर स्टुडंट, ऑप्शन नंबर सी आपलं उत्तर आहे. पूर्ण कॅल्क्युलेशन करत बसू नका, कारण 24 देणारा माझ्याकडे एकच ऑप्शन आहे. जर 24 पॉईंट समथिंग अजून दुसरं कोणी असतं तर आपल्याला अजून थोडंसं पुढे जावं लागलं असतं, पण इट्स 24 पॉईंट समथिंग. सो दॅट्स वाय ऑप्शन नंबर सी हे आपलं उत्तर आहे. अशा पद्धतीने जेवढे कॅल्क्युलेशन आपल्याला पटापट करता येतील तेवढे आपल्याला कन्सिडर करायचे. सर फाइंड द रेशिओ ऑफ द क्वांटिटी ऑफ द व्हीट प्रोड्यूस बाय ऑल 6 स्टेट. सगळ्यांचे जे काही व्हीट आहे त्यांचा रेशिओ आपल्याला काढायचा आहे कोणाबरोबर, अँड द टोटल क्वांटिटी ऑफ द सेरियल्स प्रोड्यूस इन पंजाब. पंजाबचं टोटल. तर आता सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचंय, सर व्हीट आपल्याला या ठिकाणी काढायचंय सगळ्यांचं, आणि त्याच्यानंतर पंजाबचं आपल्याला टोटल तिघांचं मिळून कॅल्क्युलेशन जे आहे ते या ठिकाणी करायचंय. मग सर आता सगळ्यात पहिले म्हणजे आपल्याला व्हीट म्हणजे ब्ल्यू लाईन काढायची आहे. तर बघा इथं दिली सर आपल्याला 35, इथं 35 घेतलंय. त्याच्यानंतर कोण येतोय खाली, 30 येतोय. 30च्या नंतर कोणाला आहे सर 22.5 आलेला आहे. 22.5च्या नंतर पुढे जर बघितला अगेन 22.5 आलेला आहे. ओके फाईन. त्याच्या पुढे जर गेलो आपण तर आपल्याला किती दिले, 25 दिलेला आहे. आणि त्याच्या पुढे जर आपण गेलो तर फायनली 40 दिलेला आहे. अशा पद्धतीचं कॅल्क्युलेशन जर आपण केलं तर हे झाले सर 45. हे 45 आणि 25 70 जर म्हणलं 70 आणि हे 30 100 140 175. याचा रेशो मला मिळाला आहे सर 175. आणि पंजाबचं कॅल्क्युलेशन आपल्याला करायचंय. पंजाब कुठे गेलाय, पंजाब आहे सर 40, इथं 40 दिलाय. त्याच्यानंतर पुढे 30 दिलाय आणि त्याच्यानंतर पुढे 35 दिलाय. सर 40 आणि 30 आणि 30 60 म्हणजे हा 105 आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो. याला म्हणायचं सर आपल्याला कितीने भाग जाणार, आता 5 त्रिक 35, 35 5 175 होता आणि 35 त्रिक 105 होता, म्हणजे सर 5 3 हे उत्तर आपल्याला या ठिकाणी मिळालं. चला मला 35चा टेबल आलाय, मी 35चा पाडा म्हणलाय की 35 5 175 आणि 35 त्रिक 105. तुम्हाला जो पाडा येतो तो पाडा तुम्ही या ठिकाणी म्हणू शकता. तुम्ही 3चा पाडा म्हणू शकता, 5चा पाडा म्हणू शकता. त्याच्यानंतर आय थिंक 15चा पाडा तर नाही येणार आपल्याला, पण हे टेबल्स आपल्याला 7 आणि 5चा पाडा म्हणजे 7 5 35, एकदा 7 आणि एकदा 5चा म्हणला तरी चालेल. मला 35चा येत होता, मी डायरेक्ट 35 म्हणलंय आणि अशा पद्धतीने हे कॅल्क्युलेशन आपलं या ठिकाणी झालेलं आहे. चला सर पुढचा प्रश्न काय म्हणतोय, विच ऑफ द फॉलोइंग स्टेट विच ऑफ द फॉलोइंग स्टेट्स द सेकंड लार्जेस्ट प्रोड्युसर ऑफ द व्हीट अँड द सेकंड लोएस्ट प्रोड्युसर ऑफ द राईस आपल्याला विचारलेला आहे. सगळ्यात पहिले आपल्याला विचारलंय सेकंड लार्जेस्ट प्रोड्युसर ऑफ द व्हीट, सेकंड लार्जेस्ट. आता व्हीट म्हणजे सेकंड लार्जेस्ट, सगळ्यात लार्जेस्ट हा आहे. आणि सेकंड लार्जेस्ट जो आपल्याला दिसतोय बघा, सेकंड लार्जेस्ट म्हणजे इथं आलाय आपल्याला व्हीट, म्हणजे जे यूपी आहे, यूपी इज द सेकंड लार्जेस्ट जो प्रोड्युसर आहे कोणाचा, गव्हाचा. आणि सेकंड लोवेस्ट पाहिजे आपल्याला राईसचा.
राईस म्हणजे लाल. आता लाल सगळ्यात कमी इथं दिसतोय, त्याच्यानंतर इथं दिसतोय नंबर 2ला म्हणजे बिहार. सर यूपी आणि बिहार या अशा पद्धतीने हे उत्तर आपल्याला बघायचंय की हा सेकंड लार्जेस्ट ऑफ द व्हीट आहे आणि हा सेकंड लोवेस्ट ऑफ द राईस आहे. मग सर यूपी आणि बिहार कुठे बघायला मिळतं आपल्याला, तर यूपी आणि बिहार या ठिकाणी बघायला मिळतंय. ऑप्शन नंबर डी आपलं उत्तर आहे. हे काही नाही, हे फक्त बघून आपल्याला कॅल्क्युलेट या ठिकाणी करायचं आहे. लक्षात घ्या माय डिअर स्टुडंट, आजचा जो पोर्शन होता, आज आपण थोडेसे याच्यामध्ये जे कव्हर केलेले आहेत ते कुठले लाईन सॉरी ते जे ग्राफ्स होते ते होते बार ग्राफ. बार ग्राफमध्ये जे कॅल्क्युलेशन आपण या ठिकाणी केले किंवा बार ग्राफमध्ये ज्या पद्धतीचे कॅल्क्युलेशन केले जाऊ शकतात ते इझी टाईपचे DI जे आहे ते मी याच ठिकाणी घेतलेले आहेत. बघा पहिला जो व्हिडिओ होता तो पहिला व्हिडिओ होता सर सर्कल ग्राफचा, ज्याला आपण पाय चार्ट असं पण म्हणतो. दुसरा जो होता तो डेफिनेटली लाईन ग्राफचा होता आणि आज जो होता तो बार ग्राफ होता. या प्रत्येक कॅटेगरीचे एक एक लेक्चर जे मी घेणार आहे हे इझी लेवलचे असणार आहे. हे इझी लेवलचे लेक्चर एकदा झाले की मग आपण मॉडरेट लेवलकडून मग डिफिकल्ट लेवलकडे आणि मग त्याच्यानंतर आपण मेन्स लेवलला जाऊन धडकणार. आणि लक्षात ठेवा, जर तुम्हाला हे प्रत्येक पॉईंट जर तुमच्या पत्रात पाडून घ्यायचा असेल तर आपल्याला प्रत्येक व्हिडिओ फॉलो करावा लागेल. अचानक तुम्ही डिफिकल्ट लेवलचा जर बघितला आणि अगोदरचे DI बघितलेले नसतील तर लक्षात ठेवा अशा वेळेला आपल्याला जे समजायला बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या समजायला खूप अवघड जातील, एवढं मात्र नक्की. त्याच्यामुळे प्रत्येकाने प्रत्येक व्हिडिओ या ठिकाणी फॉलो करायचा आहे. मी तुम्हाला सांगितलं ऑलरेडी, प्रत्येकाने आपापल्याला स्वतःला जे आहेत या व्हर्च्युअल क्लासरूम बरोबर जे आहे तर ते या ठिकाणी कनेक्ट करून घ्यायचं आहे. मग तुमचे आपले माझं साकार विजय सर मॅथ्सचा टेलिग्रामचा ग्रुप असेल किंवा त्याच्यानंतर आपला साकारचा जो मेन ग्रुप आहे तो असेल, त्याच्यावर स्वतःला जॉईन करून घ्या, स्वतःला कनेक्ट करून घ्या आणि प्रत्येक व्हिडिओचा लाभ या ठिकाणी घेत चला. पुढचा व्हिडिओ घेऊन मी परत लवकरच येईल, कारण ही सिरीज न थांबणारी आहे. त्याच्यामुळे तुम्ही प्रत्येक व्हिडिओला फॉलो करा, हाईप करायला विसरू नका. कमेंट्स तुम्ही लोक खूप जास्त मेहनती आहात, त्याच्यामुळे कमेंट्स पण तुम्ही लोक थोडेसे कमी करतात, तर थोडेसे करत चला. ॲप्रिशिएशन इज व्हेरी मच इम्पॉर्टंट फ्रॉम युअर साईड. इफ यू आर गोइंग टू ॲप्रिशिएट अस, डेफिनेटली आम्हाला त्याची एनर्जी या ठिकाणी मिळेल आणि त्या एनर्जीच्या बेसिसवर आम्ही जास्तीत जास्त व्हिडिओ जास्तीत जास्त लेक्चर्स मी अजून या ठिकाणी घेऊ शकतो. बस आजच्यासाठी एवढंच. पुढचा व्हिडिओ घेऊन मी लवकरच तुमच्या परत भेटेल. तोपर्यंत थँक्यू, धन्यवाद, बाय बाय.